बहुप्रतीक्षित असलेली पाचोरा मालेगाव बस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे। ही बस सेवा जीआरडी मार्गे चालवावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून वारंवार होत होती। मात्र बस सेवा सुरू करण्यात येत नसल्याने जीआरडी येथील माजी उपसरपंच व बाजार समितीचे उपसभापती पी.ए. पाटील यांनी याची दखल घेत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्याकडे सतत मागणी लावून धरत बस सेवा सुरू करून घेतली। तर आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी बस जीआरडी गावात आली असता पी.ए. पाटील व ग्रामस्थांकडून बसचे स्वागत करत चालक व वाहकाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या बस सेवेसाठी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील, जीआरडी येथील माजी उपसरपंच तथा बाजार समितीचे उपसभापती पी.ए. पाटील, पाचोरा आगार व्यवस्थापक यांचे विशेष सहकार्य लाभले। ही बस सकाळी 8 वाजता पाचोरा आगारातून सुटेल। ही बस पाचोरा, भडगाव, कोडगाव, जीआरडी, करमुड, दैवत, लोंढे मार्गे मालेगाव अशी सुरू झाली आहे। मीटिंग झाली, त्यांनी आम्हाला सांगितलं येईन आवाज। पाचोरा मालेगाव बस पूर्वी काही वर्षापूर्वी चालू होती आणि गेल्या वर्षी पण चालू होती। ती मध्यंतरी बंद झाली। तर आम्ही आमदार साहेबांकडे सर्व गावाचे लोक निवेदन घेऊन गेलो। आमदार साहेबांनी एक पत्र बनवलं, DC साहेबांना फोन केला, DC साहेबांकडे आमची मीटिंग लावली। त्याच्यानंतर पाचोराच्या डेपो मॅनेजरकडे मीटिंग झाली आणि त्याने आम्हाला शब्द दिला की 12 तारखेपासून गाडी चालू होईल बा। त्याप्रमाणे गाडी चालू झालेली आहे आणि कंटिन्यू जर चालू ठेवली तर महामंडळाला पण फायदा होईल आणि प्रवाशांना पण फायदा होईल। यासाठी आम्हाला तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला सर्वांना विनंती आहे की बस वेळेवर येऊ द्या, वेळेवर चालू द्या की प्रवाशांचा फायदा होईल आणि गावाची गैरसोय होणार नाही। याची पण डेपोनी किंवा सर्वांनी नोंद घ्यावी। गावकऱ्यांच्या वतीने तुमचा आभार मानतो। चालू आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।